आजच्या या व्हिडिओपासून आपण माता महाकाली किंवा आद्य महाविद्या काली यांची पूजा साधना कशी करावी याची माहिती घेऊया। सनातन हिंदू धर्मात देवी काली किंवा महाकाली यांचं खूप विशेष महत्त्व आहे। देवी काली यांच्या फक्त नावाच्या उच्चाराने साधकांच्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा उत्पन्न होते। माता महाकाली यांची पूजा साधना ही अतिशय तीव्र गतीने आणि त्वरित फळ देणारी आहे, पण काली साधनेत थोड्या कठीण नियमांचे पालन करावे लागते। या साधनेत पण दोन प्रकार आहेत। एक गृहस्थाश्रममध्ये लोकांनी करायची पूजा, जी देवी काली यांना भवबंधन मोचनी या स्वरूपात किंवा आई मानून फक्त सात्विक पूजा, सेवा, नाम जप, नैवेद्य वगैरे करणे। आणि दुसरी म्हणजे काहीतरी सिद्धी मिळवणे किंवा कोणतीही इच्छा मनोकामना मनात ठेवून काली यांची पूजा करणे। या दुसऱ्या स्वरूपात थोडे कठीण नियम पाळावे लागतात। यामध्ये दाम्पत्य जीवन किंवा गृहस्थाश्रममधील लोकांनी फक्त सामान्य पूजा अर्चना करावी असा सल्ला आपले ग्रंथ देतात। भगवती काली यांची उपासना 3 पद्धतीने केली जाते। कायिक अर्थात शरीराने देवीची सेवा करणे, वाचिक अर्थात मंत्र जप, स्तोत्र पठण किंवा नामस्मरण, आणि मानसिक म्हणजे मानसपूजा। तर कायिक साधनेत देवीला अर्घ्य, पाद्य, स्नान, धूप, दीप, नैवेद्य अशा प्रकारचे पंचोपचार किंवा षोडशोपचार अर्पण करणे आणि तिची सेवा करणे या गोष्टी समाविष्ट असतात। वाचिक साधनेत माला, मंत्र जप, काली कीलक, काली अर्घला, काली कवच, त्रैलोक्य विजय मंगल कवच, काली हृदय स्तोत्र, कालिका हृदय स्तोत्र, दक्षिण काली स्तोत्र, काली स्तव, कालिका स्तवन, काली शतनाम स्तोत्र, सहस्त्रनाम स्तोत्र किंवा इतर अनेक स्तोत्रे किंवा मंत्र जप या गोष्टी समाविष्ट असतात। तर मानसिक साधनेत साधकांना उच्च कोटीच्या ध्यानाचा सराव असावा लागतो, कारण या साधनेत भगवती काली यांच्या निर्गुण निराकार मुख्य शक्तीची साधना केली जाते। ही फक्त मानसिक स्तरावर केली जाते। यासाठी मनाची एकाग्रता आणि ध्यानात बसण्याचा मोठा सराव साधकांच्या अंगी असणे अति आवश्यक आहे। तर षोडशी महाविद्याप्रमाणेच काली साधनेत किंवा काली आराधनेत कादी, हादी, सादी या विद्या किंवा हे मंत्र येतात, कारण एक मुख्य आद्य शक्तीचे 2 भाग आहेत, श्यामवर्णा काली आणि रक्तवर्णा त्रिपुर सुंदरी। या कालीकुल आणि श्रीकुलमध्येच इतर 8 महाविद्येची साधना करता येते। यामध्ये पहिल्या भागाची शक्ती काली आणि दुसऱ्या भागाची षोडशी किंवा त्रिपुर सुंदरी आहे। त्यामुळे या दोन्ही शक्तीमध्ये कादी, हादी, सादी, वागादी इत्यादी विद्या येतात। या विद्यांची किंवा या मंत्रांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया।